नैवेद्याय नमः। ओम चित्रार्य नैवेद्याय नमः। ओम चित्रार्य नैवेद्याय नमः। ओम चित्रार्य नैवेद्याय नमः। ओम चित्रार्य नैवेद्याय सुरवर्धिनी सुरवरेश्वरवर्धे तारक संजीवनी जय जय निरुद्धा निरुद्धा श्रीराम कृष्ण निरुद्धा अनिरुद्धा निरुद्धा साई समर्थ निरुद्धा अनिरुद्धा निरुद्धा श्रीराम कृष्ण निरुद्धा अनिरुद्धा निरुद्धा साई समर्थ निरुद्धा अनिरुद्धा निरुद्धा श्रीराम कृष्ण निरुद्धा अनिरुद्धा निरुद्धा साई समर्थ निरुद्धा अनिरुद्धा निरुद्धा श्रीराम कृष्ण निरुद्धा अनिरुद्धा निरुद्धा साई समर्थ निरुद्धा। हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो ऑफकोर्स व्लॉग स्टार्ट केलेला आहे सनीने सुद्धा तिकडे आणि मी आहे आईकडे. सो मस्त झोप लागले. तशी तर झोप मला माझ्या सासरी पण छानच लागते, पण आईकडे आल्यानंतर एक वेगळंच असतं, कारण सकाळी उठून सगळं कामाची गडबड वगैरेचा पण विचार नाही करत नाही, इथे आपण असे रिलॅक्स असतो. म्हणून मस्त वाटलं. खूप गप्पा मारल्या रात्री आम्ही. नायसा आणि ज्ञानाचं तर तुम्ही पाहिलंच, 1 वाजता जेवत होते. म्हणजे काहीतरी वेगळंच. मुलांचं तर आपण काही प्रेडिक्टच नाही करू शकत. एनिवेज, तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आय नो हा एक दिवस लेट येतोय ब्लॉग, बट थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा खूप लोकांनी आम्हाला गुड विशेस दिलेले आहेत गुरुपौर्णिमाच्या निमित्तानेच, आणि मी सुद्धा तुम्हाला सगळ्यांना गुड विशेस देते. सो येस, आपल्या आयुष्यातलं सर्वात फर्स्ट गुरु म्हणजे आपले पॅरेंट्स असतात. जेव्हा मी म्हणजे ऑफकोर्स मला हे माहिती होतं की सर्वात फर्स्ट गुरु आपले पॅरेंट्स असतात, पण जेव्हा मी एक पॅरेंट झाली तेव्हा मला ॲक्च्युली समजलं की एका मुलाला किंवा एका मुलीला घडवायला किती एफर्ट्स लागतात आणि कशा प्रकारे पॅरेंट्स त्या एका छोट्याशा नाजूक कळीला फुलवतात, त्याला कसं मोल्ड करतात, त्याला कसं शिकवतात की पुढच्या जगात तुम्ही कसं वावरायला पाहिजे. ईच अँड एव्हरी छोटीची छोटी गोष्ट बाळ आपल्याकडनं शिकतो. आणि जेव्हा मी एक पॅरेंट झाली तेव्हा ते मला एकदम अजून छान प्रकारे समजलं. ऑफकोर्स सेकंड गुरु जे आपण म्हणतो आपले टीचर्स आहेत, त्यांनी आपल्याला बाकी सगळ्या काही गोष्टी शिकवल्या असतात. आणि वी आर रिअली व्हेरी फॉर्च्युनेट की आपल्याला एवढे छान पॅरेंट्स, आपले छान टीचर्स. आणि मी फक्त त्यांनाच नाही बट बाकी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणेल, कारण आता सुद्धा डेली लाईफमध्ये आपल्याला कोण ना कोणतरी काही ना काहीतरी शिकवून जातो. ईच अँड एव्हरी वन इज गुरु फॉर अस. म्हणजे हे माझं म्हणणं आहे. दिस इज व्हॉट आय फील. कारण जसं मी नेहमीच म्हणते, आपण सगळंच काही शिकून आलेलं नसतो, आपल्याला मोल्ड केलं जातं. आणि अजूनसुद्धा एवढं मोठं झाल्यानंतर आपल्याला सगळंच माहीत आहे असं नाही आहे. ईच अँड एव्हरी डे इज अ लर्निंग प्रोसेस. ईच अँड एव्हरी डे आपण काही ना काहीतरी नवीन शिकत राहतो. आणि मला असं वाटतं माणूस मरेपर्यंत काही ना काहीतरी नवीन शिकत राहतो. कधीच तो पूर्ण नॉलेजेबल नसतो. म्हणजे जर आपल्याला कोणत्या एका गोष्टीबद्दल नॉलेज असेल, दॅट डझंट मीन की आपल्याला दुसऱ्या गोष्टींचं पण नॉलेज असेल. ईच अँड एव्हरी डे इज लाईक अ स्कूल फॉर अस. मी सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणते. जेवढे जेवढे लोक माझ्या आयुष्यात येऊन त्यांनी छान छान मला शिकवलं आहे, आणि आता सुद्धा जे लोक मला मोटिवेट करतायत माझ्या डेली लाईफमध्ये, सगळ्यांना मी गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा म्हणते. एनिवे, सो डे खूप छान स्टार्ट झालेला आहे. मस्त आम्ही आवरले. अँड माझ्याकडे तुम्हाला काहीतरी दिसत नसेल, सो ॲक्च्युली माझा काल मंगळसूत्र तुटलाय रात्री, आणि इथे मी काहीच घेऊन नाही आली आहे. स्वतः सनीला मी सांगितले की प्लीज तू घेऊन ये तिकडनं. सो आता आम्ही थोड्या वेळात बाहेर निघणार आहोत. आई सुद्धा आज चालली आहे बँड्राला, तिची सेवा आहे ते जाणार आहे. आणि आम्ही सगळे, फाल्गुनी आज घरी जाईल म्हणून विचार केला की ज्ञाना आणि फाल्गुनीबरोबर शेवटचा डे स्पेंड करू. शेवटचा नाही, ऑफकोर्स याच्या पुढे पण आम्ही भेटणारच आहोत. आणि आज ज्ञानाचा बर्थडे आहे. ज्ञाना 9 मंथ्स, ज्ञानाने 9 मंथ्स कंप्लीट केलेले आहेत. म्हणजे बघता बघता 9 महिने होऊन गेले, आणि आता बघता बघता 1 वर्ष सुद्धा होऊन जाईल. सो आईने खूप अशी छान पूजा केलेली आहे, जी की तुम्ही पाहिलीच. आणि इथे नैवेद्य पण झालं का? आईने मस्त अप्पम बनवलेत. आणि आई, तुला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुझ्यामुळेच आम्ही एवढं छान घडलो आहोत. म्हणजे
म्हणजे ना पॅरेंट्सच फर्स्ट गुरु असतात. जेव्हा मी आई बनली तेव्हा मला समजलं की किती एफर्ट्स घेतले आहेत तू आम्हाला घडवण्यासाठी. आणि अजून सुद्धा आई आम्हाला छान छान असे म्हणजे म्हणतात ना शिकवण देतीये, जेणेकरून आम्ही आमच्या संसारात छान प्रकारे असे फुलत राहू. सो थँक्यू सो मच की तुम्हाला आम्हाला एवढं छान संस्कार दिले. आमच्या आई वडिलांनी जे आम्हाला संस्कार दिले तुम्हाला, आणि तेच आता आम्ही पुढच्या पिढीवर करतो. आमच्या आजी आजोबांनी आई वडिलांनी संस्कार दिले, त्यांनी आम्हाला दिले. तेच असं ना पिढीनुसार ते असं पुढे पुढे येत राहतं. आणि आपण इम्पॉर्टंट काय आहे की ते घ्यायला सुद्धा पाहिजे. म्हणजे फक्त घेऊन आपल्या पुढच्या पिढीला शिकवणं ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. सो आम्ही सुद्धा आमचा सुद्धा तोच प्रयत्न आहे, माझा फाल्गुनीचा काय आम्ही आमच्या पुढच्या पिढीला तेच शिकवू. ते असंच असतं आपण. चल हॅपी गुरुपौर्णिमा. लवकर मोठी हो. आणि बाप्पाला जे जे पसंत आई काय आधीच खाल्ला. दे आता मी तिला घेते. माझा धक्का नको ज्यूस. परमेश्वराने माझ्याच कर्मबंधनातून निर्माण झालो आहे. या कर्मबंधनातून सोप्या आगर खोट्या तऱ्हेने सुटून येण्याचा कोणताही मार्ग नाही. अर्थात हीची जाणीव आणि ज्ञान मला नव्यानेच प्राप्त होईल. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आमची गुरु आहे, आमचं सर्वस्व आहे. समीचं नेहमीच एकदम आईची नेहमीच स्तुती करत होते. मी नाही, त्या भगवंताचे आशीर्वाद. मी काय करते, माझं मी कर्तव्य करत असते. तुझ्या आता मुलगा मिळाला हेच मी माझं भाग्य समजते. अजून काय, मी तर बरेच 7 जन्मी मला हाच मुलगा भेटतो. छान दिसते एकदम. तूच घेतली साडी. आईला मी कुठे शिर्डीला घेतली साडी. किती स्वस्त आहे? स्वस्त नाही ऍक्च्युली, तुला महाग पडली. ही खरी कमी किमतीची प्राइसची साडी इकडे पण तिथे तुला काय कळलं नाही, लगेच गेली. आईला आवडली तर आईने फक्त सांगायला ही आवडली. कारण आईने आमच्यासाठी एवढं केलंय, कधी कुठल्याही गोष्टीसाठी नाही असा शब्द कधी ऐकलाच नाही. सगळ्या गोष्टीसाठी हो. राईट फ्रॉम शिक्षणापासून, अभ्यासाचे बुक्सपासून, कारण एवढे कॉस्टली बुक्स असतात. परत कुठे फिरायला जायचं असेल आम्हाला स्कूलमधून, ट्रिप्स, वॅकेशन, एक्सकर्शन्स, सगळ्यासाठी आई. मला वडिलांची कमी नाही ना पडली. आईने आम्हाला कधीच असं भासून नाही दिलं की म्हणजे बाबांची कमी अशी, वडिलांची कमी कधीच भासून नाही दिलं. आई आमच्यासाठी खरंच आमचं सर्वस्व आहे. आणि खूप अभिमान आहे मला आणि प्राऊड फील करतो.
किती ट्रॅफिक. सवय झाली ना खेळवायला ना तुला. गोंडू रे. कलर करायचा मास्क घालायचं चेहऱ्यावर. एक मिनिट आली ती बघ मी काय हा गावठी ड्रॉ ते नको आपल्याला कसं इथे बघ वरती नाही असं इथे इकडे बघूया. ती बघ खूप लहान आहे. डॉगी आहे डॉगी. हे किती क्यूट आहे पण मग ना यांचं. रॅबिटचं पण होतं छान. घे तुला पण घे माझ्यातर्फे गिफ्ट घे. कधीतरी घेतात जिजू. घे ना. डायरेक्ट बसली बघ कोणती प्रिंट घे तुला. मला घे कोणती प्रिंट पाहिजे फक्त सांग. दोन्हीकडे हे बघ. जानू जानू काय गिफ्ट पाहिजे तुला? स्किपिंग नाही आपल्याला नको. स्किपिंग नाही करत तू. नाही सांग कशी बघते. कोणता कोणता हा नको घे. ती बघ ना. अरे वा. कुठे गेला? काल आम्ही आलेलो इकडे
समजलं नाही. पण पहिलेच फोन केला कोण आलं? आम्ही जोजो करून उठलो. आम्ही जोजो करून उठलो. जोबू 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 आजोबांना भेटली, आजी आजोबांना भेटली. करमत नाही 1-2 दिवस आहे ना, करमत नाही. ती पण बरोबर आली बघा आजी आजोबांकडे. गोंडू आम्ही चाललो सावीला घेऊन. चल गुरुपौर्णिमेच्या खूप खूप रोज शुभेच्छा. आलेला तो रोज गाडीत राहिला. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप गोंडू येते बुबू. गोंडू कसली येते गुरुपौर्णिमेच्या किती पाऊस. बाबा गाडीत पाणी भरलं. लागली सावी बसायला लागली. दोन आले. कशी असते दाखव लबाड. लबाड झाली कशी असते. असली 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 असली. आजीला भेटली खूप दिवसांनी. आम्ही चाललो. मी शावीला घेऊन चालली. मी चालली शावीला घेऊन. चालली. बाय शावी पण असते. आईला पण घेऊन चालली. ती पायात फक्त कधी हलताय. बाय. चला आजी कालपासून आराम केला ना. बाया आल्यावर माझी दृष्टीच असते राऊंड मारून आणायला. येते तू येते आणि गेली याच्यावर विचार करते काय उमे. आई आणि बाबा आणि आई डाएटचं जुनून असते. एवढं करायचं. आता आतमध्ये डोलून होतं. आता गाडी एवढी खराब झाली कालपासून. व्हॅक्यूममुळे खूप सोपं झालेलं आहे. फटाफट क्लीन करता येतात. मस्त चार्ज पण केली. तुझी करायची आहे तुला. हा आहे आगार होतं. खूप लोकांना विचारले मी जेव्हा प्रोडक्ट्स दाखवलेत की एक्झॅक्टली हे प्रोडक्ट्स कुठे मिळतात. तर मला ॲमेझॉनवर बघायला मिळेल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी इव्हन लिंकसुद्धा दिलेली आहे. जिथे मी नसेल दिली तिथे मला प्लीज तुम्ही सांगा. मी तिकडची लिंक तुम्हाला देऊन टाकेन. नायसाचा पसाराच एवढा आहे. हे बघा लगेच निघतो ना.